नमस्कार मित्रांनो, मी आज यासाठी बोलतोय कारण आज फेसबुक आणि इंस्टाग्रामवर खूप सारे परमात्मा एकचे छोट्या छोट्या रील बनतात. कोणी छोटे व्हिडिओ बनवतो अनुभवाच्या माध्यमातून. तर मित्रांनो, आपण त्याच्यावर सर्व सेवक मंडळी कमेंट करत असतो आणि एक दुसऱ्याच्या खोडी गाळत असतो किंवा एकामेकावर टीका टिप्पणी करत असतो. हा कितपत योग्य आहे हा स्वतःच्या मनाला तुम्ही विचारा. आणि राहिली गोष्ट अशी की आपण जेव्हा दुसऱ्याच्या विचारावर म्हणजे दुसऱ्याच्या विचाराची खोड काढतो, कुणाच्या व्हिडिओमध्ये खोड काढतो, कुणाच्या ऍक्टिंग मध्ये खोड काढतो, कुणाच्या बोलण्यामध्ये खोड काढतो. पण खोड काढण्याआधी किंवा कुणावर टीका टिप्पणी करण्याच्या आधी खरंच आपल्याला मानव धर्माचा अभ्यास आहे का? खरंच मानव धर्माचा आपल्याला अभ्यास आहे का? आपण मानव धर्माला किती समजलो? सर्वात आधी आपल्याला परमात्मा एक सेवक स्वतःला म्हणून घेतो, तर आपण परमात्मा एक सेवक म्हणण्या पुरते किंवा म्हणण्या लायकतीचे आहोत का? किंवा त्या शब्दाचा आपण खरंच पालन करतो का? त्या शब्दानुसार आपण चालतो का? हा विचार आपल्याला करायचा आहे. आणि ज्या माणसांना मी नागेश शर्मागत पुन्हा अजून एकदा म्हणतो आणि गॅरंटीने म्हणतो, ज्या माणसांना तत्वशब्द नियमाचा अर्थ समजत नाही, विनंती प्रार्थनेचा अर्थ समजत नाही, त्या माणसांनी कुणाच्याही व्हिडिओवर टीका टिप्पणी करू नये किंवा कुणाच्या खोड काढू नये. आणि जेव्हा आपण सोशल मीडियावर बोलतो, खोडी काढतो एकामेकाच्या, त्यावेळी विचारपूर्वक त्याच्यावर टिप्पणी करायची की मी ज्या ठिकाणी टिप्पणी करत आहो ती एक सोशल मीडिया आहे, इंटरनेट आहे. आणि त्या इंटरनेटवर, त्या सोशल मीडियावर संपूर्ण भारत आणि भारतच नाही तर भारताच्या बाहेरही हे सोशल मीडिया हा इंटरनेट चालत असते. आणि म्हणून आपण आपल्याच घरच्या व्यक्तीवर जेव्हा टीका टिप्पणी करतोय, तर त्यासाठी सर्वप्रथम आपल्या घरचा, आपल्या धर्माचा, आपल्या घरचा म्हणजे आपल्या धर्माचा आणि आपल्या बाबांनी जो आपल्याला सांगितलं आहे त्याचा पहिले अभ्यास करा. ज्यांना तत्वाचा अर्थ समजला नाही, ज्यांना शब्दाचा अर्थ समजला नाही, ज्यांना नेमाचा अर्थ समजला नाही, अशा माणसाने मुळीच कोणाच्या व्हिडिओवर टीका टिप्पणी करू नये. नमस्कार.